कॅपकटमध्ये फोटो ॲड करून घ्यायचा आणि त्यानंतर लास्टचा भाग हा डिलीट करून टाकायचा. खाली स्क्रोल केल्यानंतर रेशोवर क्लिक करून 9.16 हा रेशो घेऊन घ्यायचा. त्यानंतर फोटोला झूम करून असं प्रॉपरपणे सेट करायचं आणि बॅक आल्यानंतर बीटमार्कचा व्हिडिओ आहे तो एकदा ॲड करून घ्यायचा. ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन व्हिडिओ आहे तो ॲड करून घ्यायचा आणि खाली स्क्रोल करायचं आणि इथं दिसेल एक्स्ट्रॅक्ट ऑडिओमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. बॅक यायचं आणि फोटोची लेंथ ही सॉंगच्या शेवटपर्यंत ओढून न्यायची. त्यानंतर बॅक यायचं आणि जिथे बीट 1 दिसेल आणि बीट 2 दिसेल तिथं क्लिक करायचं. चला तर मी एकदा बीट मारून घेतो, त्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू करू. त्यानंतर बीट मारून झाल्यावर स्टार्टिंगला यायचं आणि हा व्हिडिओ आहे तो डिलीट करायचा. त्यानंतर बॅक यायचा आणि मटेरियलमध्ये दिलेल्या त्या 2 PNG आहेत त्या ॲड करून घ्यायच्या. ही PNG अशी इथं ॲड करायची. त्याची लेंथ इथपर्यंत ठेवायची. इथपर्यंत ठेवल्यानंतर इथे यायचं आणि 4 नंबर जिथून फोटो आपला स्टार्ट होतो तिथं येऊन थांबायचा आणि तिथून पुढे एक PNG आहे ती ॲड करून घ्यायची. ती PNG अशा प्रकारे ॲड करायची. अशी ॲड करून घ्यायची आणि त्यानंतर त्याची लेंथ ही शेवटपर्यंत ओढून न्यायची. त्यानंतर बॅक यायचं आणि स्टार्टिंग झाल्यानंतर 2 नंबर जनरेट क्लिक करून ॲनिमेशन मध्ये यायचं. त्यानंतर झूम हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर त्याच्या पुढच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशन मध्ये यायचं आणि त्यानंतर त्याच्या इमेजला इथं दिसेल एक बाउन्स 1 हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर त्याच्या पुढच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशन मध्ये यायचं आणि कॉम्बो मध्ये आल्यावर खाली स्क्रोल करायचं. हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा. त्यानंतर त्याच्या पुढच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशन मध्ये यायचं आणि खाली स्क्रोल केल्यावर पेंडुलम 1 हा इफेक्ट दिसेल. त्यानंतर त्याच्या पुढच्या इमेजला पेंडुलम 2 हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर त्याच्या शेवटच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशन मध्ये यायचं. ॲनिमेशन मध्ये आल्यावर खाली स्क्रोल करायचं. इथं दिसेल 3D कार्ड हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर लास्टच्या फोटोला क्लिक करून ॲनिमेशन मध्ये यायचं आणि खाली दिसेल तुम्हाला एक 3D कार्ड हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्याला झूम करून असे प्रॉपर सेट करायचं आणि बॅक आल्यानंतर स्टार्टिंगला यायचं. व्हिडिओ इफेक्ट मध्ये आल्यावर प्रो मध्ये यायचं आणि सुपर लार्ज इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर बॅक यायचं आणि इथं क्लिक करून ट्रान्झॅक्शन पाशी खाली स्क्रोल करायचं आणि इथे दोन दिसेल ग्लॅरी 2 हा इफेक्ट अप्लाय करायचा. मी इथं एक स्टार्टिंगला आल्यानंतर तिथं पण क्लिक करायचं आणि ट्रान्झॅक्शन मध्ये जाऊन खाली स्क्रोल करायचं आणि त्याला पुन्हा ग्लॅरी 2 हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर बॅक यायचं आणि आपला व्हिडिओ हा रेडी झाला आहे. त्याला एक्सपोर्टच्या बटन क्लिक करून व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा.